जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मंडळी नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, देशभरामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यात. आपल्या राज्यामध्ये एकूण 48 मतदारसंघांमध्ये 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यामध्ये निवडणुका पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये पार पडाव्यात यासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आता ही आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय, यातले मुद्दे काय आहेत, याविषयीची माहिती आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण निमंत्रित केलंय राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांना. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्ते. आत्ताच मी सर म्हटलं तसं आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? आदर्श आचारसंहिता म्हणजे काय याचं उत्तर देण्यासाठी थोडीशी पार्श्वभूमी आधी सांगावी लागेल. बरोबर. ही पार्श्वभूमी अशी की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या राज्यघटनेच्या 324व्या कलमामध्ये भारत निवडणूक आयोगाची संकल्पना मांडलेली आहे आणि 324व्या कलमाप्रमाणे भारत निवडणूक आयोग अस्तित्वात आलेला आहे. या कलमामध्ये भारत निवडणूक आयोगाकडे 2 कामं सोपवलेली आहेत. पहिलं काम आहे ते मतदार याद्या तयार करणं आणि त्या अपडेट करत राहणं. आणि दुसरं काम सोपवलेलं आहे ते विधानमंडळ आणि संसद यांची जी काही निवडणूक आहे या निवडणुकीचं संचालन करणं. अशी 2 कामं सोपवलेली आहेत. तर जेव्हा 324 कलमाखाली हे संचालनाचं काम निवडणूक आयोग करत असतं तेव्हा निवडणूक आयोगाच्या असं लक्षात आलं की या निवडणुकीमध्ये सहभागी होणारे जे वेगवेगळे घटक आहेत, राजकीय पक्ष असतील, उमेदवार असतील, अगदी नागरिक सुद्धा असतील, या सगळ्यांना काहीतरी एक वागण्याची चौकट अशी घालून द्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यांची वर्तणूक या निवडणुकीच्या काळात जर राहिली तर निवडणुका या अतिशय व्यवस्थितपणे पार पडतील. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की फ्री, फेअर आणि इम्पार्शियल अशा त्या निवडणुका घ्यायच्या आहेत आणि त्या घेण्यासाठी म्हणून अशी काहीतरी चौकट एक आवश्यक आहे. हा विचार आल्यानंतर 1992 मध्ये हा मसुदा पहिल्यांदा पुढे आला, ज्याला आपण आदर्श आचारसंहिता म्हणतो, म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. बरोबर. या मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये निवडणुकी संबंधित जे काही वेगळे वेगळे घटक आहेत त्यांनी निवडणुकीच्या काळात काय काय करावं, काय करू नये याचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि अतिशय सुंदर असा तो मसुदा आहे. आणि मला हे सांगायला आवडेल की त्या काळामध्ये सुद्धा सर्व राजकीय पक्ष यांनी एकत्र येऊन या आदर्श आचारसंहितेला मान्यता दिलेली आहे. हे स्वतःहून घेतलेलं बंधन आहे. आपल्या भारतातल्या लोकांनी, आपल्या भारतातल्या राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी स्वतःवर घालून घेतलेलं बंधन आहे की निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही या पद्धतीनं वागणार. अशी ती आदर्श आचारसंहिता अजूनही ती लागू आहे. त्याच्यामध्ये वेळोवेळी भारत निवडणूक आयोगाने काही नवीन सूचना सुद्धा दिलेल्या आहेत, काही स्पष्टीकरणं दिलेली आहेत, पण मूळ ढाचा जो आहे तो 1992ला जो अस्तित्वात आला तोच आहे. त्याप्रमाणे आपण सगळ्या निवडणुका घेत असतो. हो, संसदेच्या आणि विधिमंडळाच्या निवडणुका हे त्या काळात ही आदर्श आचारसंहिता लागू होते भारत निवडणूक आयोगाच्या नेतृत्वाखाली. आणि आचारसंहिता लागू झाली असं कधी समजण्यात येतं तर ज्या क्षणी निवडणुकांच्या तारखेची घोषणा होते त्या तारखेला आचारसंहिता सुरू होते. आणि लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं तर नवीन लोकसभा जेव्हा अस्तित्वात येईल तोपर्यंत ही आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे. अच्छा, म्हणजे मतमोजणी झाल्यावर सुद्धा जेव्हापासून सुरू होईल ऍक्च्युअल तोपर्यंत तीच. म्हणजे दोन्ही लक्षात घ्या. आपल्याकडे आता समजा 5 टप्प्यांमध्ये निवडणूक आहे. या 5 टप्प्यांमध्ये निवडणुकीची अधिसूचना असते, प्रत्येक टप्प्याची अधिसूचना, आणि त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुदत सुरू होते. आता हे जरी नंतर होत असलं, उदाहरणार्थ 5व्या टप्प्याचं ही जी सगळी प्रक्रिया आहे ही सुरू व्हायला अजूनही वेळ आहे. पण घोषणा कधी झाली तर घोषणा झाली 16 मार्चला. मग 16 मार्चला 3 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा या तारखा जाहीर करण्यात आला त्या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली आणि
मतमोजणी झाल्यानंतर सुद्धा नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत ही आचारसंहिता कायम राहणार आहे, असं त्या आचारसंहितेमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे. बरं, आपण आचारसंहिता म्हटलं की ती अगदी आपल्याला तळागाळापासून वरपर्यंत राबवायची आहे आणि त्यासाठी आपण जिल्हा पातळीवर सुद्धा नियंत्रण केंद्रांची स्थापना केली. तर ही जिल्हा नियंत्रण केंद्र आहेत ती नेमकी काय काय काम करतात? निवडणुकीची जी यंत्रणा आहे त्याची रचना आपल्याला कल्पना असेल की भारत निवडणूक आयोग राष्ट्रीय पातळीवरती काम करतं. राज्य पातळीवरती मुख्य निवडणूक अधिकारी त्या राज्याचे यांचं जे कार्यालय आहे, ज्यामध्ये मी सध्या कार्यरत आहे, हे कार्यालय भारत निवडणूक आयोगाचं प्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्र राज्यातल्या संसद आणि विधिमंडळाच्या निवडणुकांचं संचालन आणि मतदार यादीचं पुनरीक्षण किंवा मतदार यादी तयार करणे ही कामं भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राज्य पातळीवरती हे कार्यालय करतं. बरोबर. जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकारी यांना भारत निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजे DEO असं डेसिग्नेशन दिलेलं आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी त्या जिल्ह्यासाठी म्हणून DEO असणार. म्हणजे थोडक्यात त्या जिल्ह्यातल्या या निवडणुकांची संचालनाची सगळी जबाबदारी ही त्या जिल्हाधिकाऱ्यांवरती आहे. अर्थातच जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीला वेगळे वेगळे नियंत्रण कक्ष असतात, जिल्ह्यातली सगळी यंत्रणा असते आणि या यंत्रणेमध्ये आचारसंहितेचं पालन होतं आहे किंवा नाही हे बघण्यासाठी काही विशेष निर्देश दिलेले असतात. काही यंत्रणा त्याच्यामध्ये मुद्दाम काम करणारी यासाठीची अशी तयार झालेली असते. उदाहरणार्थ, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही फिरती पथकं आणि काही स्थिर पथकं ही कार्यरत असतात. म्हणजे आचारसंहिता जाहीर होते त्या दिवसापासून या पथकांचं कामकाज सुरू होतं. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशी 2000 पेक्षा जास्त स्थिर पथकं आहेत आणि 1600 पेक्षा जास्त फिरती पथकं आहेत. आणि यांचं काम काय आहे? यांचं 2 प्रकारचं काम आहे. एक म्हणजे आचारसंहितेचा भंग कुठे निदर्शनास आला तर त्याबाबत योग्य ती कार्यवाही करणं. दुसरं काम आहे ते म्हणजे रस्त्याने जाणारी जी वाहनं आहेत या वाहनांमधून मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी म्हणून काही वस्तूंची किंवा रकमेची काही देवाणघेवाण होत आहे काय, आणि या बाबतीत वेगवेगळ्या विभागांचे जे नियम आहेत त्या नियमानुसार ते विभाग सुद्धा या पथकांना सहकार्य करून ही अतिशय कडक तपासणी हे आचारसंहिता लागल्या दिवसापासून होते आणि याच्यातून आचारसंहितेची अंमलबजावणी ही अधिक चांगल्या पद्धतीने होत जाते. उदाहरणार्थ, उमेदवाराच्या खर्चाबद्दल जिल्हा पातळीवरती पथकं असतात किंवा जिल्ह्याचे जे कोणी निवडणूक खर्च निरीक्षक असतात हे निरीक्षक त्या सगळ्या कामावरती लक्ष ठेवतात. तर अशा प्रकारे जिल्हा पातळीवरची यंत्रणा काम करते. राज्य पातळीवरती राज्य पातळीवरचे जे विषय असतात ते आमच्या कार्यालयातर्फे हाताळले जातात किंवा जिल्हा पातळीवरनं ज्या काही अडचणी असतील, काही शंका असतील तर त्याचं निरसन करणं असं आमच्या कामाचं स्वरूप आहे. आता तुम्ही म्हणालात तसं की आचारसंहितेमध्ये जे जे नियम आहेत ते पाळले जातात की नाही हे बघण्यासाठी आपण ही यंत्रणा राबवली. पण हे नियम नेमके काय आहेत हे पण बऱ्याच जणांना माहिती नसतं किंवा उत्सुकता असते. तर म्हणजे आपण म्हणतो ना डूज अँड डोंट्स, तर राजकीय पक्षांसाठी पण उमेदवारांसाठी पण असे महत्त्वाचे डूज अँड डोंट्स काय आहेत त्याबद्दल सांगू शकाल का? आचारसंहितेमधली जी कलमं आहेत किंवा जे मुद्दे आहेत ते मुद्दे खरं म्हणजे अतिशय लॉजिकल आणि कॉमन सेन्सिकल आहेत. त्याचं कारण असं की उद्देश काय आहे आचारसंहितेचा, तर आपल्या निवडणुका या फ्री अँड फेअर म्हणजे मुक्त वातावरणात योग्य पद्धतीने अशा त्या झाल्या पाहिजे. आणि त्याचा संबंध कशाशी आहे तर एक खूप सुंदर ज्याला म्हणतो विचार आचारसंहितेनं मांडलेला आहे असं मला नेहमी वाटतं की मताधिकार जो आहे तो अमूल्य आहे. हा मताधिकार काही कारणामुळे कुठल्या ना कुठल्या दबावामुळे जर बाधित होत असेल तर हे लोकशाहीला मारक आहे. आणि म्हणून आचारसंहितेचा प्रयत्न हा आहे की कोणाहीकडून, कुठल्याही समाज घटकाकडून, कुठल्याही राजकीय पक्षाकडून, कुठल्याही उमेदवाराकडून कुठल्याही प्रकारचा दबाव
हा मतदारावरती येता कामा नये. आता हा मुद्दा जरा ट्रिकी होतो. त्याचं कारण असं की दबाव प्रत्यक्ष असू शकतो, तसा अप्रत्यक्ष पण असू शकतो. आणि त्याच्यामुळे या अप्रत्यक्ष दबावाचा खूप विचार आचारसंहितेनं केलेला आहे. म्हणजे तुम्ही मला आचारसंहितेचे काय मुद्दे आहेत हा प्रश्न विचारलात, त्याचं उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो की गव्हर्नमेंटची जी मशिनरी आहे, शासकीय यंत्रणा आहे, ही यंत्रणा अन्यथा म्हणजे निवडणूक काळ वगळून ही एका राजकीय पक्षाचं किंवा अनेक राजकीय पक्षांचं मिळून कायद्यानुसार स्थापित असं जे सरकार असतं त्यांना आपण मंत्री म्हणतो. या मंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा वागत असते. आपल्या लोकशाहीची रचनाच अशी आहे की याला कार्यकारी मंडळ असं म्हटलेलं आहे आणि न्यायमंडळाबरोबरच या कार्यकारी मंडळ आणि अर्थातच विधिमंडळ यांचं महत्त्वही खूप आहे. विधिमंडळातून या सगळ्या प्रक्रियेतून पुढे आलेलं हे जे सरकार आहे त्याचे जे प्रतिनिधी आहेत हे शासकीय यंत्रणेकडनं काम करून घेत असतात. त्यांची ती जबाबदारी असते. आता लक्षात घ्या, निवडणुकीच्या काळात हेच जर चालू राहिलं तर तो जो विशिष्ट पक्ष सत्तारूढ आहे तो सत्तारूढ पक्ष हा शासकीय यंत्रणेचा वापर करेल आणि त्या वापरामुळे लोकांवरती अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष दबाव येऊ शकेल किंवा काही प्रलोभनं दिली जाऊ शकतात. आणि म्हणूनच आचारसंहितेच्या काळामध्ये नवीन कुठली योजना जाहीर करता येत नाही. एवढंच काय तर शासकीय अधिकाऱ्यांना एखाद्या बैठकीसाठी आपल्याकडे बोलवून घेता येत नाही. मंत्र्यांवरती हे बंधन आहे. म्हणजे सत्तारूढ पक्षाने आपल्या अधिकाराचा किंवा आपल्या सत्तेचा काही वापर करून यंत्रणा स्वतःच्या पक्षासाठी वापरली हे चालणार नाही असा स्पष्ट संदेश आचारसंहितेने दिलेला आहे. मग इतरही अनेक कलम आहेत. उदाहरणार्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या, त्याच्यामध्ये सुद्धा काही नियम आहेत. जो अधिकारी 4 वर्षापैकी 3 वर्ष गेल्या 4 वर्षापैकी 3 वर्ष एकाच जिल्ह्यात कुठल्या ना कुठल्या पदावर आहे त्याला तिथून बदलावं लागतं. कमिशनचे तसे निर्देश आहेत. किंवा त्याचा तो गृह जिल्हा असेल, तो होम डिस्ट्रिक्ट असं आपण म्हणतो, तो असेल तर त्याला त्याच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये कार्यरत असताना निवडणुका कंडक्ट नाही करता येणार. त्याचं कारण असं की याचाही काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव हा मतदारावरती येऊ शकतो आणि तसं होऊ नये म्हणून ही काळजी घेतलेली आहे. स्पष्ट असं म्हटलेलं आहे आचारसंहितेमध्ये की मतदारांना कुठल्याही प्रकारचं प्रलोभन दाखवलं जाऊ नये. ते दाखवणं हा आचारसंहितेचा भंग आहे. किंवा आपल्या प्रचारामधून 2 समाज घटकांमध्ये वैरभावना तयार होईल, द्वेषभावना तयार होईल असं वक्तव्य करता येणार नाही. आपल्या ज्या जाहिराती असतील, जे प्रचार साहित्य असेल त्याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या धोरणांबद्दल बोलता येईल, परंतु कुठल्याही नेत्याबद्दल, वैयक्तिक कुटुंबाबद्दल असं बोलता येणार नाही. त्याच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल बोलता येणार नाही. आचारसंहितेमधली एक तरतूद मला आवर्जून सांगावीशी वाटते आणि अतिशय स्पष्ट आहे ती. मी तर सगळ्यांना असं आवाहन करेल की आचारसंहिता अतिशय महत्त्वाची आहे. आपण मुळापासून वाचा. खूप स्पष्ट आणि स्वच्छ आहे. ती तरतूद अशी आहे की प्रत्येक नागरिकाचा खाजगी जीवनाचा, शांतपणे ते जीवन जगण्याचा हा जो अधिकार आहे तो आचारसंहितेनं संरक्षित केलेला आहे. म्हणजे प्रचाराला परवानगी, प्रचार साहित्य वापरायला परवानगी, याचा अर्थ कोणत्याही नागरिकाचं खाजगी आयुष्य, त्याची शांतता भंग करण्याचा अधिकार नाही दिलेला कोणाला, कारण नागरिक महत्वाचा आहे. तर अशा अनेक तरतुदी त्याच्यामध्ये आहे. खरं सांगायचं तर एक 7-8 पानाचा तो ड्राफ्ट आहे. तेवढा वाचला की आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि ही लागू राजकीय पक्षांना आहे, उमेदवारांना आहे, सर्व नागरिकांना आहे, त्याचबरोबर शासनाला आहे. शासन यंत्रणेमध्ये काम करणारी जी महामंडळं आहेत, संस्था आहेत, या सगळ्यांना ही आचारसंहिता लागू आहे. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो खर्च. तर त्या खर्चाबद्दलचे काही नियम असे ढोबळमानाने की किती खर्च करू शकतो किंवा कशावर खर्च करू शकतो? आचारसंहितेमध्ये हा जो मुद्दा मांडलेला आहे की उमेदवाराने आपली जी काही कामगिरी आहे
ही योग्य पद्धतीने लोकांपुढे मांडावी, प्रचार करण्याचा त्याला हक्क आहे. बरोबर. पण हे करताना एखाद्या धनदांडग्या उमेदवाराने प्रचंड पैसा खर्च करून प्रचार साहित्याची बरसात केली, हे आचारसंहितेला अपेक्षित नाही. म्हणून आचारसंहिता असं म्हणते की उमेदवाराने आपला खर्च ठरवून दिलेल्या मर्यादेमध्ये करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीसाठी म्हणजे प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येक उमेदवाराला 95 लाख रुपये एवढी मर्यादा आहे. या मर्यादेत त्याचा खर्च असायला पाहिजे. आता मर्यादा तर आहे, पण उमेदवार ही मर्यादा पाळतो आहे की नाही, यासाठी जिल्हा पातळीवरती भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे यंत्रणा असते. म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकारी तर या कामावरती लक्ष देतातच, पण निवडणूक खर्च निरीक्षक ही सगळी फिरती पथकं किंवा स्थिर पथकं यांच्याच बरोबर 18 एन्फोर्समेंट एजन्सीज याकडे लक्ष ठेवून असतात. आणि या सगळ्यांचं लक्ष उमेदवाराच्या खर्चावरती असतं. उमेदवाराला आपण काय काय खर्च केला याचा हिशोब हा पिरियॉडिकली दर 3 दिवसांनी 4 दिवसांनी ते निवडणूक खर्च निरीक्षक सांगतील त्याप्रमाणे निवडणूक विभागाकडे सादर करावा लागतो. आता निवडणूक खर्चावर लक्ष ठेवणारी जी टीम असते त्यांचं काम काय असतं, ते प्रत्येक उमेदवारासाठी एक शॅडो रजिस्टर तयार करतात. अच्छा. हे शॅडो रजिस्टर त्या उमेदवाराचा खर्च त्यांना जो वाटतो आहे, झालेला दिसतो आहे, त्या अंदाजाने लिहून ठेवतात. यासाठी जिल्हा पातळीवरती वेगवेगळ्या गोष्टींचे दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादी सभा आहे, प्रचार सभा आहे, आणि उमेदवार असं म्हणतोय की माझा त्या प्रचार सभेला फक्त 1000 रुपये खर्च आला. प्रत्यक्षात त्या सभेचं जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते बघून असं लक्षात येतं इथे तर 500 खुर्च्या दिसत आहेत, त्याचबरोबर स्टेज उभारलेला आहे, हा आणखी खर्च केलेला आहे. या सगळ्या वस्तूंचे जे स्टँडर्ड रेट्स जिल्हा पातळीवर नक्की केलेले आहेत, त्या रेटने त्याचा हिशोब काढला जातो आणि त्या शॅडो रजिस्टरमध्ये नोंदला जातो. आणि पिरियॉडिकली या उमेदवाराला आपल्या खर्चाचा हिशोब घेऊन या शॅडो रजिस्टर बरोबर ताळमेळ घ्यावा लागतो. त्याला संधी दिली जाते की माझा प्रत्यक्षात एवढा खर्च झाला, हा खर्च मला करावा लागला नाही, त्याची कारणं काय आहेत, ते समाधानकारक असलं तरच ते मान्य केलं जातं. अन्यथा स्टँडर्ड रेट्स प्रमाणे उमेदवाराचा खर्च गृहीत धरला जातो. अच्छा. ही सगळी जी प्रक्रिया होते ही प्रक्रिया मतमोजणीनंतर सुद्धा चालू राहते. म्हणजे पोल डेला, निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी ही प्रक्रिया संपली तरी प्रत्यक्षात याचे हिशोब ठेवणे, त्याचा ताळमेळ घेणे, खर्चाचा जो काही सगळा तपासणी करणे, या कामाला मतमोजणीनंतर सुद्धा 1 महिना जवळपास लागतो. आणि निवडणूक आयोगाकडे महिन्याभरानंतर हा सगळा हिशोब जातो आणि ज्या उमेदवाराने खर्चाची मर्यादा ओलांडलेली आहे असं सिद्ध होतं त्याची एक प्रक्रिया आहे. त्या उमेदवारालाही संधी दिली जाते, पण त्याबद्दल त्या उमेदवारावरती कारवाई होऊ शकते आणि ही कारवाई पुढील काही काळासाठी निवडणूक लढण्यास अपात्र असं ठरवण्याची सुद्धा कार्यवाही होऊ शकते. इतकं हे प्रकरण सगळं महत्वाचं आहे. बरोबर आहे. अजून कारवाईबद्दल बोलूया, पण त्याच्या आधी याच्यामध्ये सध्या सोशल मीडिया म्हणजे फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल ह्याचा वापर खूप वाढलेला आहे प्रचार करण्यासाठी. तसंच पेड न्यूज असा पण आता एक प्रकार आलेला आहे. तर ह्या सगळ्यावर सुद्धा हे नियंत्रण करण्याची गरज आहे, ते पण आचारसंहितेमध्ये येत असेल. आचारसंहितेने या सुद्धा मुद्द्यांचा विचार केलेला आहे. म्हणजे मूळ आचारसंहितेत काही तत्व मांडलेली आहेत आणि त्या तत्वांचं पालन होण्यासाठी म्हणून काळानुसार हे जे बदल आहेत, म्हणजे सोशल मीडिया आलेला आहे किंवा तंत्रज्ञानाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत आणि त्याचा प्रसारही खूप झालेला आहे. त्यामुळं त्या माध्यमातून जर प्रचार होऊ लागला आणि तो प्रचार मात्र आचारसंहितेमध्ये सांगितलेल्या मुद्द्यांपेक्षा वेगळा किंवा भंग करणारा असा असला तर त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवणार, यासाठी म्हणून भारत निवडणूक आयोगाने काही सूचना या दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ
पेड न्यूजचा आपण उल्लेख केला. पेड न्यूजवरती लक्ष ठेवायला जिल्हा पातळीवरती पण एक समिती असते आणि राज्य पातळीवरती पण एक समिती असते. म्हणजे ज्या कुणाला पेड न्यूज अशी एक शंका आली की अमुक उमेदवाराने अमुक राजकीय पक्षाने पेड न्यूज दिलेली आहे, म्हणजे पैसे देऊन बातमी छापून आणलेली आहे, तर अशी बातमी लोकेट करून त्याची चौकशी करून ती पेड न्यूज आहे किंवा नाही हे ठरवलं जातं. याच्यासाठीची सगळी यंत्रणा, याच्यासाठीची जिल्हा पातळीची समिती हे काम करतात. राज्य पातळीवरच्या अशा बातम्यांसाठी सुद्धा राज्य पातळीवरची समिती हे काम करत असते. त्याचबरोबर पेड न्यूज कुणीतरी निदर्शनाला आणून द्यायला पाहिजे असं सुद्धा नाही. या यंत्रणेला जर स्वतःहून एखाद्या बातमीबद्दल वाटलं की पेड न्यूज आहे तर चौकशी करून त्याबाबतचा निष्कर्ष ही समिती काढू शकते आणि पेड न्यूजबद्दल जर ती सिद्ध झाली तर त्या पेड न्यूजचा जो काही खर्च आहे तो खर्च उमेदवाराच्या खर्चामध्ये ॲड केला जातो आणि तो ॲड करताना हे जे वेगळे वेगळे नियम आहेत आणि दर आहेत याचा आधार घेऊन ते त्या खर्चामध्ये ॲड केलं जातं. हे पेड न्यूजबद्दलचं झालं. सोशल मीडियाबद्दल आपण विचारलं. सोशल मीडियामध्ये महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे फेसबुक असेल किंवा एक्स असेल किंवा यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, अशा प्रकारचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत यांचं सतत स्कॅनिंग करणारी यंत्रणा ही राज्य पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती सुद्धा अस्तित्वात असते. या यंत्रणेचं काम असं, त्याला आपण मीडिया सेल असं म्हणतो. मीडिया सेलचे दोन भाग आहेत. एक भाग म्हणजे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक चॅनेल्स या मीडियावरती लक्ष ठेवणं आणि दुसरा भाग म्हणजे सोशल मीडियावरती लक्ष ठेवणं. सोशल मीडियावरती अक्षरशः 24 तास लक्ष ठेवणारी टीम ही बसलेली असते. वेगवेगळ्या सोशल मीडियावरून येणाऱ्या पोस्ट्स ते तपासत असतात. तपासल्यानंतर त्याच्यामध्ये आक्षेपार्ह असं काही दिसलं तर 2 प्रकारे कार्यवाही होते. पहिला प्रकार असा आहे की आधी त्या सोशल मीडियावरून ती पोस्ट हटवण्यासाठी संबंधित कंपनीला कळवलं जातं आणि आधी ती हटवली जाते. कारण आचारसंहिता भंग निदर्शनास आला तर पहिली गोष्ट ही करायला पाहिजे की तो भंग आधी थांबायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आचारसंहिता पाळली गेली पाहिजे आणि म्हणून आधी ती पोस्ट हटवली जाते. आणि दुसरं, त्या पोस्टच्या संदर्भात कुठल्या कायद्याचा भंग होत असेल तर ती कायदेशीर कारवाई त्यावरती सुरू केली जाते. याच्यामध्ये सर्व नागरिकांसाठी माझं असं आवाहन असेल की नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक योग्य पद्धतीने करावा. फॉरवर्ड्स करताना काळजी घ्यावी. आपल्या पोस्टमुळे कुठल्या समाज घटकांमध्ये द्वेषभावना निर्माण होत आहे काय हे स्वतः बघायला पाहिजे. नागरिकाची जबाबदारी पण मोठी आहे आणि हे नागरिकाचं कर्तव्य पण आहे. तर नागरिकांनी सुद्धा ही काळजी घेतली तर मला वाटतं आचारसंहितेचं जे उद्दिष्ट आहे आणि आचारसंहितेच्या नागरिकांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या सुद्धा संपूर्ण होऊ शकतात. आता मी सामान्य नागरिकांकडेच येणार होते की आतापर्यंत तुम्ही राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना काय अटी आहेत किंवा काय नियम आहेत ते सांगितलं, पण सामान्य नागरिकांना सुद्धा या आदर्श आचारसंहितेमध्ये काही नियम आहेत का त्यांच्यासाठी? आदर्श आचारसंहितेमध्ये नागरिकांसाठी नियम असे वेगळे नियम नोंदवलेले नाहीत. अच्छा. एकूणच जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेनं फक्त ऍप्लिकेबिलिटी सांगितली आहे, म्हणजे कोणाकोणाला लागू. आणि त्यामध्ये हा स्पष्ट उल्लेख आहे की अक्षरशः सर्वांना ही आचारसंहिता लागू आहे. आता एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की आचारसंहिता लागू आहे, नागरिकांनाही लागू आहे, याचा अर्थ आचारसंहितेचा भंग होण्याची कृती ही नागरिकांकडून होऊ नये किंवा अशा कृतीत नागरिकांनी सहभागी होऊ नये. आणि तिसरा भाग म्हणजे असा भंग दिसत असला तर तो यंत्रणेला ताबडतोब नागरिकांनी कळवावा. सर्व नागरिकांनी याच्यासाठी निवडणूक आयोगाचे डोळे बनावेत. आणि या अपेक्षेतून निवडणूक आयोगाने आता एक ॲप आणलेलं आहे. ते ॲपही आता चांगलं रुळलेलं आहे. ते म्हणजे सी व्हिजिल ॲप, म्हणजे सिटीझन व्हिजिलन्स ॲप. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की आचारसंहितेचा भंग बघण्याची जबाबदारी ही फक्त यंत्रणेची नसून जर एखादा उमेदवार, एखादा राजकीय पक्ष आचारसंहितेचा भंग करत असेल आणि तो एखाद्या नागरिकाच्या नजरेस आला तर त्याने तो आयोगाला कळवला पाहिजे.
आणि हे कळवण्यासाठीचा मार्ग म्हणजे ते सी विजिल ॲप. म्हणजे हे ॲप डाउनलोड केलं की कोणताही नागरिक त्याच्यावर अतिशय सुलभ रीतीने हे ॲप डाउनलोड करता येतं. ॲप स्टोअर्सवरती तर ते उपलब्ध आहेच, ECIच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, तिथून ते डाउनलोड करता येतं. आमच्या कार्यालयाने आता राज्यभर ज्या सगळ्या जाहिराती केलेल्या आहेत त्याच्यामध्ये या ॲपबद्दल विशेष आम्ही मुद्दे मांडलेले आहेत. तिथून सुद्धा त्याच्या QR कोडवरनं ते डाउनलोड करता येतं. हे डाउनलोड झालं की ज्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होतोय त्या ठिकाणाचा फोटो जो काही भंग होत असेल तो त्या नागरिकाने अपलोड केला की अक्षरशः एका क्षणात ती माहिती यंत्रणेपर्यंत पोहोचते. आणि आयोगाचं असं म्हणणं आहे की एकदा ही तक्रारच म्हटली पाहिजे आचारसंहिता भंगाची, ही पोहोचली की पुढच्या 100 मिनिटात आमचं जे फिरतं पथक आहे हे तिथे पोहोचतं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या शासकीय मालकीच्या भिंतीवरती, इमारतीवरती राजकीय पक्षाचं बॅनर लागलेलं दिसलं तर हा आचारसंहितेचा भंग आहे, कारण शासकीय इमारतीवरती राजकीय पक्षाची जाहिरात अपेक्षित नाही. असं दिसलं, नागरिकाने काय करायला पाहिजे? नागरिकाने त्याचा फोटो काढायचा आहे. बरं, नुसता फोटो काढून काय होणार आहे? तर असं होणार आहे की त्या फोटोचं जे जिओग्राफिक लोकेशन आहे हे लोकेशन ते ॲप कॅप्चर करतं. त्यामुळे आमच्या फिरत्या पथकाला, आमच्या जिल्हा पातळीवरच्या यंत्रणेला, आमच्या राज्य पातळीवरच्या यंत्रणेला हे ठिकाण कळतं आणि त्या ठिकाणापासून सर्वात जवळचं जे फिरतं पथक असेल हे ताबडतोब तिथे पोहोचतं आणि आचारसंहितेचा भंग थांबवला जातो. म्हणजे लगेचच ते बॅनर तिथून काढलं जाऊ शकतं. नागरिकाने ही तक्रार नोंदवताना स्वतःचे काही व्हेअरअबाउट्स किंवा नाव किंवा इतर तपशील दिलेला असेल तर त्याला यावर काय कृती केली हे सुद्धा ॲपच्या मार्फत कळवलं जातं. नाव न सांगता पण करता येतं, हे महत्वाचं आहे. नाव न सांगता सुद्धा हे करता येतं. अशा काही निनावी ज्या तक्रारी येतात त्या निनावी आहेत म्हणून दुर्लक्ष करायचं असं निवडणूक काळात आमची यंत्रणा करत नाही. निनावी तक्रारीवरती सुद्धा त्या ठिकाणावरती जाऊन आचारसंहितेचा भंग आधी थांबवणं हे आमचं उद्दिष्ट आहे, ते आधी घडतं. पण याचबरोबर मला एक सांगावंसं वाटतं की अनेक ठिकाणी आचारसंहितेचा भंग नसताना देखील अनेक नागरिक हा भंग आहे म्हणून, ज्याला आपण खोट्या तक्रारी म्हणतो, हे करताना दिसतं. आता आमच्या यंत्रणेला तरी देखील तिथे पोहोचून खात्री करून घेणं आवश्यक आहे. ती आमची यंत्रणा करते. पण नागरिकांना माझं असं आवाहन आहे की आपण आचारसंहितेचं वाचन करा. 7-8 पानाची गोष्ट आहे, व्यवस्थित जर वाचली आपल्याला भंग म्हणजे काय हे कळेल आणि जिथे भंग असेल ते रिपोर्ट करा. त्याच्यातून अतिशय परिणामकारकरित्या आणि प्रभावीरित्या आचारसंहितेची अंमलबजावणी ही होऊ शकेल आणि हे भारतीय लोकशाहीमधल्या निवडणूक या महत्त्वाच्या भागासाठी फार आवश्यक आहे. सर, मार्गदर्शक तत्व असा पण एक शब्द नेहमी ऐकायला मिळतो की राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना काही मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत असं एक वारंवार ऐकताना दिसतं. ही मार्गदर्शक तत्व काय आहेत? काय ही पण म्हणजे आचारसंहितेतलीच अटी, सगळ्या नियम? आचारसंहिता हीच मुळी मार्गदर्शक तत्वांनी बनलेली आहे. आपण एक लक्षात घ्या की आचारसंहितेची मार्गदर्शक तत्व ही थोडीशी कल्पना आपण शिकलेलो असतो की राज्यघटनेमध्ये सुद्धा मार्गदर्शक तत्व आहेत. याप्रमाणे आचारसंहितेमध्ये मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. पण या मार्गदर्शक तत्वांना आपल्या भारत देशातल्या केंद्र पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या अनेक कायद्यांचं पाठबळ आहे आणि त्या कायद्यानुसार आचारसंहितेचा भंग झाला तर कारवाई केली जाते. उदाहरण सांगतो, म्हणजे मी मघा उल्लेख केला तसा 2 समाज घटकांमध्ये द्वेष भावना, वैर भावना वाढेल असं कुणी आपल्या प्रचार साहित्यामध्ये उल्लेख केलेला असेल तर हा प्रत्यक्षात IPC खाली म्हणजे भारतीय दंड प्रक्रिया संहितेखाली 153 कलम आहे, त्याच्याखाली हा गुन्हा आहे. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग आहे, त्याचबरोबर दंड प्रक्रिया संहितेचा सुद्धा भंग आहे. त्यामुळे त्यावरती कारवाई 153 नुसार होणार. तिथे जी काही तुरुंगवासाची किंवा दंडाची शिक्षा आहे ती लागू होणार. हे मी एका कायद्याचं उदाहरण दिलं. याप्रमाणेच दंड प्रक्रिया संहिता असेल म्हणजे CRPC असं आपण म्हणतो, मोटर वाहन कायदा असेल,
मालमत्ता विरूपण कायदा असेल किंवा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 अशा अनेक कायद्यांमधल्या तरतुदींनुसार आचारसंहिता भंगाबद्दल गुन्हा नोंदवला जातो, चौकशी होते आणि त्या कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे शिक्षा त्या दोषीला निश्चितपणे मिळते. आता हे मी स्पष्ट अशासाठी केलं की एकीकडे आपण असं म्हणतोय की आचारसंहिता ही मार्गदर्शक तत्व आहे आणि दुसरीकडे आपण असं म्हणतोय की या सगळ्या कायद्यांचं पाठबळ असल्यामुळे आचारसंहितेचा भंग या सगळ्या कारवाईला पात्र ठरतो. हे समजून घेण्याची गरज आहे. मार्गदर्शक तत्व आहेत याचा अर्थ आपण स्वतःहून या देशातल्या जनतेनं, या देशातल्या राजकीय पक्षांनी, या देशातल्या उमेदवारांनी स्वतःहून स्वीकारलेलं बंधन आहे आणि स्वतःहून स्वीकारलेलं बंधन हे कायद्याच्या बंधनापेक्षा सुद्धा कित्येकदा फार मोठं आणि महत्त्वाचं असतं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की भारतीय नागरिकांवर, त्याचप्रमाणे निवडणुकीत सहभागी होणाऱ्या समाज घटकांवर आचारसंहितेने सुद्धा फार मोठा विश्वास टाकलेला आहे, जबाबदारी टाकलेली आहे आणि या पद्धतीनं तुम्ही वागा हे तुम्ही स्वतःहून स्वीकारलेलं आहे. आणि ही एकूणच जी भावना आहे ती खूप महत्त्वाची आहे. याचं स्पिरिट हे पोहोचलं पाहिजे आणि म्हणून असं नेहमी म्हटलं जातं की आचारसंहितेचं शब्दशः अर्थ घेणं हे महत्त्वाचं आहेच, पण त्याबरोबर त्यामागची भावना, त्यामागचा उद्देश हा लक्षात घेऊन आपली वर्तणूक ठरवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं ह्याच मताबद्दल की हे तुमचं मत इतकं अमूल्य आहे, नागरिकांना म्हटलं होतं की त्याला तुम्ही मीठ मिरची इतकं किंमत देऊ नका, त्याचं महत्त्व जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा हे मत विकत घेणारा किती कंगाल आहे हे तुम्हाला कळेल, असं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं, जे घटनाकार आहेत त्यांनी. तर या विधानाशी तुम्ही कितपत सहमत आहात, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांनी या विधानातून एक महत्त्वाचं सूत्र आपल्या सगळ्यांच्या हाती दिलेलं आहे. मताधिकाराचं मूल्य हे खरोखरच करताच येणार नाही आणि आचारसंहितेचा दृष्टिकोनच हा आहे की मताधिकाराचं मूल्य तर करताच येणार नाही, पण मताधिकारावरती प्रभाव पाडणाऱ्या, अनिष्ट पद्धतीने त्याला प्रभावित करणाऱ्या अशा गोष्टी सुद्धा रोखायच्या, ही एक हिम्मत आचारसंहितेनं बांधलेली आहे. आणि म्हणून आचारसंहिता हे डॉक्टर आंबेडकरांच्या या मताचं एक प्रकारे अंमलबजावणी करण्याचं एक टूल आहे, एक साधन आहे. आणि म्हणून आचारसंहितेनं हे स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रलोभन देता कामा नये. म्हणजे मतदाराला कोणतंही प्रलोभन, मग ते इन काइंड असेल, पैशात असेल, कुठल्याही पद्धतीचं असू शकतं, किंवा कुठलंही प्रेशर, दबाव, म्हणजे गुंड शक्ती असेल किंवा धनशक्ती असेल, याचा प्रभाव पडल्यामुळे मतदान असं झालं असं होता कामा नये. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांच्या मताप्रमाणे मताधिकाराचं हे जे मोल आहे, जे अनमोल आहे, हे पाळण्यासाठी, हे सांभाळण्यासाठी आचारसंहिता हे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. आणि आपण सर्वांनी मिळून हे पाऊल सांभाळायला पाहिजे, ठामपणे पुढे जायला पाहिजे आणि धनदांडग्या लोकांना, गुंडशक्तीच्या लोकांना, अनिष्ट प्रवृत्तीच्या लोकांना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आणि मताधिकारावरती विचित्र पद्धतीने प्रभाव पाडण्याचे त्यांचे प्रयत्न असतील तर आपण सर्वांनी मिळून रोखलं पाहिजे आचारसंहितेच्या माध्यमातून. आणि मला तर असं त्यामुळे वाटतं की डॉक्टर आंबेडकर असतील किंवा अनेक महापुरुषांची नावं घेता येतील, यांनी विकसित केलेला, यांनी तयार केलेला आजचा जो भारत आपल्याला दिसतो आहे, त्या आपल्या सर्व नागरिकांची ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण पार पाडायला पाहिजे. ही लोकसभा निवडणूक, ही जबाबदारी आम्ही किती उत्तम पद्धतीने पार पाडतोय हे दाखवून देण्याची संधी आहे. त्यामुळे मित्रांनो, या संधीचा लाभ घ्या आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आचारसंहितेचं पालन करून फ्री अँड फेअर इलेक्शन्स आपल्या राज्यामध्ये आपण घडवून आणूयात. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते शक्य होईल असा मला विश्वास वाटतो. बरोबर. हे आचारसंहितेचं आपण खूप शांततापूर्ण वातावरणात आचरण करूया हे तुम्ही सांगितलंतच, पण आपण सध्या जे नवीन मतदार खूप यावर्षी आपण जोडून घेतले, तर ते नवमतदार पण आणि इतरही मतदार, या सगळ्यांना आपण जाता जाता काय आवाहन कराल? नवमतदारांची भूमिका तर
आम्हा निवडणूक यंत्रणेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. कारण आपण याला लोकशाहीचा उत्सव म्हणतो. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवामध्ये नवमतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे. हे सहभागी होताना काही विचार करायला पाहिजे, थोडाफार अभ्यासही करायला पाहिजे. अभ्यास कशाचा करायचा आहे तर त्याचं उत्तर पुन्हा आचारसंहिता असं आहे. नवमतदारांनी आचारसंहितेचं वाचन जरूर करावं, आचारसंहितेतले मुद्दे समजून घ्यावे आणि त्याचा भंग दिसला तर जरूर यंत्रणेला कळवावं. आणि त्याचमुळे निवडणूक जी निपक्षपातीपणाने होणार आहे त्या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावावा. नवमतदारांना ही जी आपल्या संसदीय लोकशाहीची सगळी परंपरा आहे, त्याचा जो इतिहास आहे, ते कदाचित एवढ्या सविस्तर विस्तृतपणे माहिती नसेल, पण आत्ता त्यांच्यासमोर हा इतिहासच घडतो आहे. या निवडणुका ज्या पद्धतीने पार पाडल्या जात आहेत, त्या ज्या पद्धतीने हाताळल्या जात आहेत, त्या सगळ्याला नवमतदार म्हणून काही एक ठाम भूमिका घेऊन आचारसंहितेच्या बाजूने उभं राहण्याची गरज आहे. म्हणून नवमतदारांना मी आवर्जून असं सांगेन की अतिशय निर्भयपणे आणि विचारपूर्वक आपला मतदानाचा हक्क बजावा. आणि त्याचबरोबर कुठेही आचारसंहितेचा भंग दिसला तर मित्रांनो, तुम्हाला सवय आहे, मोबाईलवरती CVGIL ॲप ओपन करा आणि आमच्याकडे ते कळवा. त्याच्यावर निश्चितपणे कार्यवाही होईल आणि झालेली कार्यवाही तुम्हालाही कळवण्यात येईल. सर, एकूणच आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय आणि त्यात मुद्दे कोणकोणते आहेत, राजकीय पक्षांना, उमेदवारांना, नागरिकांना याची खूप छान सविस्तर माहिती तुम्ही दिलीत. आणि आता निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे लोकांना ती नक्कीच उपयोगी पडेल. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि ही सगळी माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या भागात जय महाराष्ट्र या कार्यक्रमात. या भागात इथेच थांबूया. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.